हाय. अच्छा, हाच आहे का तो पार्ट? मला वेलकम वगैरे बोलायचं आहे. सकाळ सकाळ उठून आता गाणी ऐकत होतो आणि मग चहा. हे बघा, ही पण हाय बोलते. माझा चहा पिऊन झालं, आंघोळ झाली आहे, सगळं झालं आणि आता मी फायनली बसलो माझा यूट्यूब व्हिडिओ स्टार्ट करायला. तर स्टार्ट कसं करायचं मी हे ChatGPTला विचारलं. हाय, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. वेलकम बॅक. हाय, मी आहे गौरांग आणि वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर मी फायनली विचार केला की आता मला यूट्यूब व्हिडिओ स्टार्ट करावे लागतील. मला जरा कॉन्फिडन्स बिल्ड झालाय आणि मी विचार केला की सोड जाऊ दे, सगळं गेलं उडत. मी यूट्यूब व्हिडिओ स्टार्ट करतो आणि आज डायरेक्ट कॅमेरा चालू केला आणि बोललो हाय गाईज, वेलकम बॅक. मला खूप लोक बोललेले की युट्यूब व्हिडिओ वगैरे चालू कर, पण मला असं जमत नव्हतं मधून मधून स्टार्ट करायला. असं कॅमेरा समोर घेतल्यावर ते बोलताच येत नव्हतं की हाय गाईज. मग मी विचार केला की एकटाच पहिला चालू करतो, बघू कसं वाटतं. आणि मला मेन म्हणजे मी अगोदर स्टार्ट केलं असं तुम्हाला माहिती आहे, मी लहानपणी स्टार्ट केलेलं माझं युट्यूब चॅनल. म्हणजे मी माझ्या भाच्यासोबत मी चालू केलेलं युट्यूब चॅनल. किती होतं मी मे बी मी 4th स्टँडर्ड 5th स्टँडर्डला असेल तेव्हा मी चालू केलेलं. आणि युट्यूब पहिली व्हिडिओ काय असेल विचार करा. जरा 2 मिनिटं पॉज करा आणि विचार करा की काय केले असेल मी, आणि कमेंट्समध्ये टाका. कमेंट केली का वाट बघतोय मी. तर माझी फर्स्ट एव्हर व्हिडिओ म्हणजे पहिला माझं युट्यूब चॅनलचं नाव होतं जी क्लब. का? कारण की माझं नाव गौरांग आणि माझ्या भाच्याचं नाव पण गौरांग, म्हणून आम्ही विचार केला की चल जी क्लब म्हणून स्टार्ट करू आणि गेमिंग व्हिडिओज वगैरे टाकत जाऊ. आम्ही विचार केला की गेमिंग व्हिडिओज बनवण्याचा तर सेटअप लागेल, तेवढा पैसा नाही आणि आपण लहान आहे. ओके, मग आम्ही डायरेक्ट विचार केला की चला असं टाइमपास ब्लॉग चालू करू. आणि आम्ही चुपचाप असं इंग्लिशमध्ये ब्लॉग चालू करत होतो. एकदम कम्प्लीट इंग्लिश, 4th स्टँडर्ड मधली इंग्लिश. तेव्हा आता पण मला एवढी जमत नाही, तेव्हा 4th स्टँडर्डची विचार करा की मी किती इंग्लिश बोललो असेल. मग फर्स्ट व्हिडिओचं नाव होतं की हाय गाईज, लेट्स क्रिएट अ बॉम्ब. सगळे दिवाळीचे फटाके सगळे मिक्स करून असा मोठा अल्युमिनियम फॉइलचा बॉम्ब बनवलेला आणि मग आम्ही फोडलेला तो रस्त्यामध्ये नाही, ग्राउंडमध्ये फोडलेला. तो आमचा होता फर्स्ट एव्हर युट्यूब व्हिडिओ. त्याच्यानंतर सगळ्या फॅमिलीकडे दाखवलं आणि फॅमिलीमध्ये जो बवाल झाला त्याच्यानंतर आम्ही युट्यूब व्हिडिओ स्टार्ट नाही केला. फॅमिलीमध्ये सांगितल्यानंतर काय काय बोलले, तुम्हाला पोलीस पकडून घेऊन जातील, ही लोक पुढे काय करणार आहेत काय माहिती. त्यामुळे मग आम्ही ती व्हिडिओ डाऊन केली आणि मग नंतर विचार केला की चला तो चुपचाप गेमिंग व्हिडिओज टाकू. म्हणून क्लॅश रॉयल आणि क्लॅश ऑफ क्लॅन्स म्हणून एक गेम होता, त्याचे आम्ही रोज व्हिडिओज टाकायचो, स्क्रीन रेकॉर्डिंग करून आम्ही व्हिडिओज टाकायचो आणि त्याच्या पाठी बोलायचो हाय गाईज अभी हम लोग ने ये फोड दी. मी इंस्टाग्राम सोबत पण युट्यूब व्हिडिओ स्टार्ट केली असती, बट मला कळत नव्हतं की कॉन्टेंट काय टाकू. आता माझी एवढी बॉडी नाही की मी जिम कॉन्टेंट टाकू. स्किन केअर, आता मला पिंपल्स वगैरे येतात खूप सारे. मग मी विचार केला की चला म्हणजे माझी स्किन केअर जर्नी करता करता मी युट्यूबवरती आणि इंस्टाग्रामवरती दाखवेल, मग ते मलाही सोपं पडेल आणि मी माझी ऑनेस्ट जर्नी दाखवेल असं. मग मी विचार केला की ओके लेट्स स्टार्ट. अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलचं नावही डिसाईड नाही केलंय. पुढे इन फ्युचर प्रोडक्ट रिव्ह्यूज आणि काय स्किन केअरचे प्रोडक्ट रिव्ह्यूज असतील, क्लोदिंग, आउटफिट्स, हे सगळं मी इन्क्लूड करत जाईल. आणि जर मला टाइम भेटला तर मी ट्रॅव्हलचं पण ब्लॉग करत जाईल. आणि जर तुम्हालाही वाटतं की मी अजून काय करू शकतो, म्हणजे मला तर ओळखत नाही तुम्ही लोक, वाटतं की काय काय अजून आयडियाज आहेत तर ते कमेंट्समध्ये सांगा. मी ट्राय करेल की मला जर जमतंय तर मी करेल. इंट्रोडक्शन तर राहिलंच. मी गौरांग आणि माझ्या लाईफमध्ये जरा टेक आहे. ओके, मी कम्प्युटर सायन्स ग्रॅज्युएट आहे. आता मी टेक आता कंपनीचं नाव काढलं तर त्याच कंपनीमधनं मला हकलतील, म्हणून मी कंपनीचं नाव नाही घेऊ शकत. आता आजच्या व्हिडिओचं कॉन्टेंट असं असणार आहे की हाऊ आय एम स्पेंडिंग माय वीकेंड. ओके, त्याच्यानंतर मी काय कुर्तीज विकत घेतलेत, शॉर्ट कुर्ताज विकत घेतलेत. कारण की आता भरपूर सारे फेस्टिवल आहेत. आता रोज रोज मी कॅज्युअल्स घालू नाही शकत आणि रोज रोज लॉंग कुर्ते घालू नाही शकत, मग मी शॉर्ट कुर्ते पण विकत घेतले, तर ते तुम्हाला दाखवेल. त्याच्यासोबत पहिला अशी टेस्ट खराब यायची. तर आज मी बाहेर पण जाणार आहे. मला एका मित्राला भेटायला जायचं आहे, त्याचा पाय तुटलाय म्हणून. पाय तुटलाय आणि मी तुम्हाला मग माझा मित्राचा तो शॉर्ट कुर्ताचा हॉल पण दाखवेल. हॉलच बोलतात ना, हॉलच बोलतो. HAUL आहे ना, मला पहिला HALL वाटायचं. मी विचार हॉल काय हॉल असं ते हॉल. आणि बाकी माझं इंट्रोडक्शनमध्ये असं काही स्पेशल नाही आहे, बट कसं आहे माहिती आहे का, म्हणजे लिटिल बिट ऑफ एव्हरीथिंग मी सगळं यूट्यूब चॅनलवरती आणि यूट्यूब व्हिडिओवरती टाकत राहील. मला म्हणजे कसं सगळं शेअर करत. वाव, लिटिल बिट ऑफ एव्हरीथिंग, व्हॉट अ कोट. तुम्हाला कुठला प्रोडक्ट रिव्ह्यू हवा असेल तर तो मला सांगा, मी तो बघेल आणि मी तो तुम्हाला वापरून मग नंतर तुम्हाला दाखवेल की कसा आहे काय नाही, घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे, किती पैसे आहेत, एवढे पैसे वेस्ट करायची गरज आहे का, वगैरे वगैरे वगैरे. हे भेटवतो आता. मग मी माझी शनिदेवाची भोजपुरी गाणी ऐकते कारण की आज शनी अमावस्या आहे. तर चला मम्मी, मदर बोल ना. काय युट्यूब चॅनल मी चालू करायचा प्रयत्न करतोय. कर मग. काय बोलायचं तुला? काय नाही, चांगलं आहे. येस, ऑल द बेस्ट. कोण बोल? ऑल द बेस्ट. आणि काय बनवते आज भाजी? आज चवळीची भाजी केली आहे. मस्त दिसते. मला एवढं जमत नाही बोलायला, बट मी हळूहळू बोलणार, समजी? बोल.
येस हळूहळूच सगळं जमतं. सगळे लोक काय पटकन जमेगा. सगळं करत नाही. जमेगा. सगळं हळूहळूच होतं. भाजी बघा, चवळीची भाजी मी शिकवली मम्मीला. हे बघा माझी झाडं. हे मधुमालती, मधुकामिनी, मम्मी नाव कन्फ्यूज होतो. हे जेड भारी दिसतं आणि पैसा पण येतो घरामध्ये असं बोलतात, म्हणून मी घेतलं. हे मोगरा आणि हे ओजी, इंडियन ओजी, तुलसी देवी. आणि रबर प्लांट कारण की निगेटिव्हिटी मला नको आहे. मी कालच जिमला गेलेलो, काल रात्री ऑफिसनंतर आल्याच्या नंतर हां, मग कालच जिमला गेलेलो रात्री 8 वाजता. मी युजली सकाळी जायचो 6 वाजता, बट मग नंतर मी विचार केला की जरा रुटीन चेंज करतो, मला खूप काय कामं पण असतात. तर मग मी विचार केला की आता रात्री जातो. मग काल मी शोल्डर्स मारणार होतो, तर मग मला ऑफिसमधनं कॉल आला. असे शिवायला ना तोंडात, बट नाही देऊ शकत कारण की जावं लागतं, कारण की आता मी सुट्टी घेतली गणपतीसाठी. मग मला सगळं काम संपवायचं होतं. मग ते लगेच केलं. मग त्याच्यानंतर जिम बंद झालं. मग मी विचार केला की आता जातो जिमला, शोल्डर्स मारून येतो. हा बघा, खूप ॲटिट्यूड आहे त्याला. क्यूट खूप दिसतो, बट ॲटिट्यूड भरपूर आहे. शेपूट पण नाही हल्लं होता. असं बकरी आहे, बकरी. बंद झालंय. तर मग मी विचार केला की चला आता लवकर बायसेप्स मारतो आणि जातो. मला आज यायला उशीर झाला त्याचा जिमला, मी लवकर सकाळी येतो. पण आज मला सकाळी काम होतं आणि काहीतरी नवीन चालू करायचं होतं, त्यामुळे खूप उशीर झाला. मला आता बोललेत की निघ लवकर. चला मी जातो, बाय बाय. माझं जिम एकदम चांगल्यापैकी झालं, लगेच केलं, बट झालं. आता मी चाललेलो मार्केटमध्ये, बट एवढं घाम आला मला जिममध्ये. मी आता विचार केला की परत एकदा आंघोळ करतो आणि मग आताच आंघोळीवरनं, हा टेक 5 आहे, मी आताच आंघोळीवरनं आलो आणि मी विचार केला की आता परत बाहेर जाणार. एवढं ऊन आहे ना बाहेर की मला टॅन वगैरे चमाट भेटणारच आहे आणि मी परत घामाघूम होणार आणि मला आता फेस्टिवल वगैरेला पण जायचं आहे. त्यामुळे मी विचार केला की पहिला तर जेवतो, कारण की मला खूप भूक लागली आहे. जिमच्या नंतर जेवण मग जरा नेटफ्लिक्सवरती टाइमपास करतो आणि मग मला रील पण बनवायचे आहेत. मग त्याच्यानंतर मी विचार करतो की तुम्हाला मिंत्राचा हॉल पण दाखवतो. मला जे कुर्ते तुम्हाला दाखवायचे होते ना ते दाखवतो. त्याच्यानंतर मग मी बाहेर जातो, मग तेव्हा तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत बघत राहा. मम्मीला मी नेहमी सांगतो की काहीतरी प्रोटीनचं बनव, पनीर काहीतरी बनव, कारण की मला जिमच्या नंतर प्रोटीन लागतं. तर काय बनवतच नाही, ही चवळी भाजी बनवते. पनीर पप्पांना आवडत नाही, काय सारखं डबल काय करत बसू का. मला पण नाही आवडत, कोलेस्ट्रॉल वाढतं माहितीये ना. पनीर नाही, दूध पी बोलते ते नाही होत. मला चालेल, दूध दे तू. मग तेच आता 1 लिटर रोज आणायला सांग पप्पा. पण हळद टाकूनच दूध पितात. मग तुला साधं पाहिजे, साधं दूध पी. सायंटिफिकली त्याच्यात हवं बदाम आपण पावडर करून ठेवू. 2 hours later. हाय, माझं जेवण पण झालेलं आहे आणि आता 2 वाजलेत. तर मी विचार करतो की पहिला मिंत्रा हॉल दाखवतो. तर विचार करून काय मिंत्रा हॉल वगैरे केलं नव्हतं की फर्स्ट युट्यूब व्हिडिओमध्ये मिंत्राचे कपडे दाखवेल. नाही, मी आता लेटेस्टच कुर्ते विकत घेतलेले, 3-4 कुर्ते विकत घेतलेले. मी इंस्टाग्राममध्ये त्याची रील पण बनवली. मी तुम्हाला त्याची लिंक खाली टाकेल आणि त्या कुर्त्यांची पण तुम्हाला लिंक खाली पाठवेल. तर मी विचार केला की आता रोज आपण लॉंग कुर्ते नाही घालू शकत आणि कॅज्युअलची नाही घालू शकत, म्हणून शॉर्ट कुर्ती पाहिजे. कुर्ती नाही, शॉर्ट कुर्तेच पाहिजे. म्हणून मग मी 1 2 3 4 कुर्ते घेतले. हा कुर्ता नाहीये, हा शर्ट आहे, म्हणजे कुर्ता कट टाईप शर्ट आहे, म्हणून मी हा विकत घेतला. आणि हे आपले 3 शॉर्ट कुर्ते. हाय, हा आहे फर्स्ट कुर्ता. हा मला खूप आवडला कारण की याचा एकदम लुक कॅज्युअल आहे, रिच आहे आणि स्ट्रेट लाईन्स आहेत. मला ते नेहमी हवं होतं. तुम्ही बघू शकता की हा कुर्ता आपण कशाच्याही खाली घालू शकतो, कशाच्याही वर घालू शकतो, कारण की ब्लॅक असेल, ग्रे असेल किंवा व्हाईट, एकदम चांगला कॅज्युअल लुक देईल. हा फेस्टिव्ह लुक पण आहे, कॅज्युअल लुक पण आहे आणि तुम्ही काय बोलू शकतात आणि ऑफिसलाही घालू शकतात. 3 कॅज्युअल लुकिंग कुर्ते हवे होते, कारण की शर्ट वगैरे घालणं आता मला कंटाळा आला आणि ऑफिसमध्ये फॉर्मल्सच कंपल्सरी आहे. तर मला आता ते नाही पटत. फॉर्मल्स होती, मी कसं कोडिंग करू. त्याच्यासोबत मी अजून एक विचार केला की एम्ब्रॉयडरीवाले कुठले कुर्ते भेटत नव्हते. नेहमी सगळे प्रिंटेड असतात किंवा असे टेक्स्चर्ड असतात. हा ना खादी टाईप फिलिंग देते, म्हणून मला जास्त आवडला. हाय, हा बघा, हा आहे सेकंड कुर्ता. मला हा पण खूप आवडला, एकदम इंडियन लुक देतो. अशा टाईपचे कलर्स ना खूप चांगले दिसतात आणि हे पण कशावरती पण आपण घालू शकतो. या पॅन्टवरती तर एकदम चांगले दिसतात. हे जे भरलेले प्रिंट असतात ना ते जास्त इंडियन लुक देतात. ह्याचं पण एकदम फेस्टिव्ह लुक वाटतंय. कॅज्युअली पण जाऊ शकतो. मी कालच ऑफिसला हे घालून गेलेलो, तर मला तर खूप आवडलं आणि बाकीच्यांना पण खूप आवडलं. विचार करतो की अशाच कुर्ते नेहमी घालत जाईल, बट आता कुठे फेस्टिवल आता येतच राहणार आहेत. गणपती, दिवाळी, दसरा वगैरे येतच राहणार आहेत. तर असे कपडे जास्त घालून गेलेलं बेटर फील होईल. तर पण मी कपड्याची क्वालिटी, लास्ट कपड्याचं कसं खादी टाईप होतं, हे एकदम प्युअर कॉटन टाईप, जरासं जाड पण गरम फील नाही होत. पहिला हा अजून जास्त चांगला दिसतोय ना आणि हा जास्त इंडियन वाटतंय, एकदम मस्त वाटतोय.
मी मेन म्हणजे हा का ऑर्डर केला, कारण की मला ही एम्ब्रॉयडरी दिसली. हे म्हणजे हे जे पॅटर्न आहे ना खूप चांगलं इंडियन वाटतं. आणि मी असं, आणि हे प्रिंटेड नाहीये, हे हाताने आता माहिती नाही त्यांनी हाताने केले की नाही, मशीनने हे असेल हे. ओके, पण खूप चांगलं वाटतंय ते. हा पण कशावरती पण घालू शकतो, ब्लॅक, व्हाईट, ग्रे, कशावरती घालू शकतो, कारण की खूप चांगला दिसतोय हा. आता तिघांपैकी एकदम चांगला फेस्टिव्ह लुक साठी हा एकदम बेस्ट आहे. ऑफिस लुक साठी फर्स्ट वाला बेस्ट आहे, आणि जो सेकंड वाला होता ग्रीन वाला तो दोघांसाठी घालू शकतो. आणि तिघांपैकी मला हा जास्त आवडला, कारण की एकदम फेस्टिव्ह लुक देतोय, एकदम ट्रेडिशनल लुक देतोय. आणि कसं शॉर्ट कुर्ता आहे म्हणून आपण पूर्ण ट्रेडिशनल वगैरे बोलू नाही शकत, आपण कॅज्युअली पण कधीही घालू शकतो तो, कारण की हा लुक जास्त चांगला दिसतो कम्पेअर टू शर्ट्स आणि टी शर्ट. बट हे अशा टाईपचे आपण फॅशन करू शकतो ना सगळीकडे, कारण की मी शर्ट्स जास्त घालतो, टी शर्ट्स घालत नाही, कारण की टी शर्ट्स हाफ असतात आणि मला हाफ जास्त आवडत नाही. आता बॉडी असते ते मी हाफ घातली असते, आता बॉडी नाही म्हणून कंपॅरेटिव्हली टी शर्ट्स घरीच घालतो, शर्ट्स मी बाहेरच घालतो. आता बाहेर घालण्यासाठी मला अजून काहीतरी व्हरायटी हवी होती, तर हे शॉर्ट कुर्ते मी कधीही घालू शकतो. आता माझं रील एडिट करून झालेली आहे, रील पण बनवून झालेली आहे, रील बनवून झालेली आहे, रील एडिट करून झालेली आहे. चहा पण पियालो, चहा पिल्याच्या नंतर आता मी कपडे पण काढून ठेवलेत, कारण की पसारा दिसला माझा. कपडे पण काढून ठेवलेत कारण की मला पसारा दिसतोय. कपडे पण काढून ठेवले कारण की मला आता बदलापूरची पॅकिंग करायची मामाकडे गणपतीला पण. मी तुम्हाला सांगितलं की मी गेलेलो पंचमुखी हनुमानाची मूर्ती घ्यायला, बट ती मला नाही सापडली. मग मी त्याच्या अगोदर माझ्या मित्राकडे एका भेटायला गेलो, कारण की त्याचा पाय तुटलाय. मग मला खूप दिवसांपासून जायचं होतं, बट मला टाइमच नव्हता भेटत. मग आता मी विचार केला का आता गणपतीला जायचं आहे, तर त्याच्या अगोदर मी त्याला भेटून येतो. आणि मग त्याला भेटलो, नंतर मग मी निघालो आणि मग पंचमुखी हनुमानाची मूर्ती बघायला गेलो. पण मला सफेद कलरची पंचमुखी हनुमानाची मूर्ती भेटली. बट मी असं ऐकलंय की पंचमुखी हनुमानाची मूर्ती जर डोरच्या बाहेर लावायची आहे तर ती लाल असली पाहिजे, आणि घरात जर ठेवायची आहे तर ती सफेद असली पाहिजे. मग आता मी तुम्हाला माझे स्किन केअर रुटीन दाखवतो. स्किन केअर कुठले प्रोडक्ट्स वापरतोय आणि ते प्रोडक्ट्स का वापरतोय, आणि त्या प्रोडक्ट्सने मला कसा रिव्ह्यू आलाय, कसा मला चेंज आलाय, ह्याची मी एक वेगळी व्हिडिओ बनवेल. 18+ झाल्यानंतर मला एवढे पिंपल यायला लागले ना, मी हात जरी लावायचो ना मला खूप दुखायचं. आता पण मी तुम्हाला बोलतो ना, इकडे 2 पिंपल आहेत. हे 2 दिवस अगोदर एवढे मोठे होते ना, मग त्याच्यानंतर मी जरा प्रोडक्ट्स लावले, त्याच्यानंतर आता एवढे दबले गेलेत, खूप दबले गेलेत. आणि इथे आता एक पिंपल नवीन आहे, आताच जन्मलाय, तर मला तो खूप दुखतोय. असं मी जस्ट क्लिन्झरने माझं तोंड धुतलंय, नंतर मी टोनर दाखवतोय. मी ते प्रोडक्ट का वापरतो, का नाही वापरत, त्या प्रोडक्टने मला कसा रिव्ह्यू भेटलाय, हे सगळं मी तुम्हाला नंतर एक वेगळी सेपरेट व्हिडिओ बनवेल. तर आतासाठी एवढंच मी दाखवतोय, कारण की मला व्हिडिओ पण खूप मोठा नाही करायचा आहे. की त्या टोनर लावल्याच्या नंतर मी कुठले तरी ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स लावतो, जसं नायसिनामाइड सिरम किंवा सॅलिसिलिक ऍसिड सिरम, कारण की मला ना ॲक्ने मार्क्स भरपूर आहेत, कारण की ॲक्नेच एवढे झालेत, मग एक्स राहणारच ना. त्याच्यानंतर मग सॅलिसिलिक ऍसिड पण मी कधीतरीच वापरतो, कारण की ते ऍक्टिव्ह ॲक्नेसाठी चांगलं असतं. आणि एवढं पण काही एक्सपेरिमेंट करत बसत नाही, कारण की ते ग्रॅज्युअली जाणारच आहे. त्यासाठी जर असं हेल्प म्हणून काहीतरी लावायचं. उसके बाद मॉइश्चरायझर तो लगेगा, बरोबर. मॉइश्चरायझर तर सर्वात बेस्ट, कधीही लावा. काहीच नाही, स्किन केअर काहीच नाही केलं ना, मला कधी कधी खूप कंटाळा येतो. अरे यार, एक माणूस ठेवला पाहिजे होता कोणतरी लावायला, हे फक्त लावून द्यायला, हे 5 स्टेप फक्त लावून द्यायला. मग कधीच काय मला असं कंटाळा होईल. माझी ॲक्च्युअलमध्ये खूप ॲक्ने मार्क्स आणि ओपन पोर्स होते, ते खूप कमी झालेत. तर मी हे कसे कमी झालेत, कुठल्या प्रोडक्ट्सने कमी झालेत ना, ह्याची मी ॲक्च्युअलमध्ये सेपरेट व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही इथपर्यंत आलात माझी व्हिडिओ बघत तर खूप 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 थँक्यू की माझी तुम्ही फर्स्ट व्हिडिओ एकदम कन्सिस्टंटली लास्टपर्यंत बघत आलाय. फॉरवर्ड केली असेल तरी बघितलं म्हणून खूप खूप थँक्यू. तर फायनली माझी फर्स्ट एव्हर यूट्यूब व्हिडिओ मी आता एंड करतोय. तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जर तुम्हाला ही व्हिडिओ खूप आवडली असेल तर 3 लोकांना शेअर करा, त्यांना सांगा 3 लोकांना शेअर करायला. तुम्ही मला आयडियाज द्या की मी काय करू शकतो. ब्लॉगिंग सोबत प्रोडक्ट रिव्ह्यू असेल, ट्रॅव्हल ब्लॉग्स असेल आणि स्किन केअरचे प्रोडक्ट रिव्ह्यू असेल, तुमच्या काय डोक्यामध्ये प्रोडक्ट्स असतील ते मला सांगा. मी ते नीटपैकी यूज करून तुम्हाला रिव्ह्यू देईल. आणि ब्लॉगिंग तर असणारच आहे. जर तुम्हाला माझं मिंत्रा हॉल तुम्ही बघितलं आणि तसेच तुम्हाला अजून हॉल्स हवे असतील तर मला कमेंट्समध्ये सांगा. आणि ते कुर्ते मी जे दाखवले ते तुम्हाला आवडले असेल, यांची लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये ठेवलेलीच आहे. तुम्हाला कुठला कुर्ता माझ्यावरती आवडला तेही मला सांगा. आणि हा ओव्हरऑल व्लॉग कसा वाटला एकदम बिंदासपैकी जज करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की काय मी इम्प्रूव्ह केलं पाहिजे आणि काय ॲड केलं पाहिजे, काय सबट्रॅक्ट केलं पाहिजे. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि ही व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्समध्ये माझ्यासोबत इंटरॅक्ट करा आणि सबस्क्राईब करा.